प्राप्त होतो का? इथं भगवान परमात्म्याचं असणारं वास्तव, जिथं दिव्यता आहे, जिथं भव्यता आहे त्याला देव म्हणतात. बर, आणखी दिव या शब्दापासून देव या धातूची निर्मिती झाली. दिव म्हणजे प्रकाशमान. भगवान परमात्मा स्वयंप्रकाशी आहे आणि सगळं जग असणारं परप्रकाशी आहे. म्हणजे त्या भगवान परमात्म्याच्या सानिध्याशिवाय किंवा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय जग चालत नाही. स्वतः भगवान परमात्मा म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या भगवान परमात्म्याकडे. आणि आपल्याला वाटतं मी करतो म्हणूनच होतंय, माझ्याच मुळे चलतंय, मी आहे म्हणूनच होतंय. हा विषय आपला असणारा मायबाप उगवू नये. सगळं त्या भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याशिवाय जग चालत शरीर कोणाचे सत्य आणि कोण बोलावी ते हरिवीन. प्रमाण गाडी निघायच्या आधीच प्रमाण तयार. नाहीतर गाडी निघूला गेली, थांबा थांबा थांबा, काय निघूला गेलं. हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतंय? त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं चालतंय. त्याची सत्ता असणारी जगावर आहे. म्हणून कधी न्यायचं त्यांनी ठरवायचं. आपण घेतलेला श्वास केव्हा निघून जाईल, तेव्हा घेतलेला श्वास सोडायचा का नाही, ही शक्ती भगवान परमात्म्याच्या हातात आहे. म्हणून तो भगवान परमात्मा जगाच्या पाठीवर तो देव आहे, देव आहे. त्याचं अलौकिक असणारं सामर्थ्य, ही शक्ती भगवान परमात्म्यानं आपल्याकडे ठेवलेली आहे. त्याला देव म्हणतात. चंद्र सूर्य यांना गती कुणापासून मिळत असेल, सामर्थ्य कुणापासून मिळत असेल, तर ते भगवान परमात्म्याकडून सामर्थ्य मिळतं. ज्या दिवशी भगवान परमात्मा त्यांची गती रोखील ना, त्या दिवशी जग असणार आस्ताला जाईल, जग बुडी असणारी होईल. म्हणून जगाच्या पाठीवर देव जो आहे ना, तो महत्वाचा आहे आणि सर्व शक्तिमान असणारा भगवान परमात्मा आहे. पूज्य माऊली दादा सांगायचे प्रत्येक चिंतनामध्ये, प्रत्येक हरी कीर्तनामध्ये अप्पा, की तो भगवान परमात्मा आहे कसा? वेदांची असणारी ऋचा आहे, वेदांची असणारी श्रुती आहे, वेदांचे असणारे प्रकरणातील एक श्लोक आहे. तो भगवान परमात्मा कसा आहे? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. परिपूर्णतम असणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि त्याची ज्यांनी ज्यांनी त्यांची चिंतन केलं ना, त्यांना ती स्थिती, ती अवस्था आपोआप प्राप्त होते. आपण जगद्गुरु तुकोबारायाला पाहिलं नाही, ज्ञानराज माऊलीला पाहिलं नाही, सावता बाबाला पाहिलं नाही, गोरोबा काकाला पाहिलं नाही, निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका मुक्ताईला पाहिलं नाही.
चोखा मेळा, बंका, रंका, वंका या संत महात्म्यांचं आपल्याला दर्शन झालं नाही, पण आपल्या डोळ्याच्या देखत 20व्या शतकातील महान संत विभूती ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर, सुदामदेव बाबा, कुणी पाठीमागाच्या लोकांनी भगवान बाबा वामन भाऊ स्वामी महाराज यांना पाहिलं असेल आणि डोळ्याच्या देखत ही माणसं देव स्वरूपाला जाऊन मिळाली. म्हणजे देव स्वरूपाला डोळ्याच्या देखत जाऊन मिळाली आणि ती माणसं आपल्यातच राहिली, आपल्यातच जगली, पण त्या माणसांची असणारी त्यांची किंमत आपल्याला कळाली नाही. ही आपलं दुर्दैव. विठ्ठल त्यांनी अखंड भगवान परमात्म्याची साधना केली. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची अखंड खंड न जीवन, अखंड खंड न जीवन, अखंड खंड जीवन, अखंड खंड न जीवन, अखंड खंड न जीवन, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, अखंड खंड न जीवन, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, नारायण नारायण, तेने जाणीला प्रवाहो, तेने जाणीला प्रवाहो, तेने जाणीला प्रवाहो, तेने जाणीला प्रवाहो, अखंड खंड न जीवन, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, अखंड खंड न जीवन, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, तेने जाणीला प्रवाहो, 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 तेने जाणीला प्रवाहो. वा 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 वा. ज्याच्यासाठी संगत महत्वाची. कुणाची संगतीनं काय मिळत आणि कुणाच्या संगतीचा काय लाभ होईल हे जगाच्या पाठीवर सांगता येत नाही. संगती असणारी सर्वश्रेष्ठी, त्याच्यासाठी चांगल्याची संगत, पुढे सांगतो मी, त्याच्यासाठी चांगल्याची असणारी संगत व्हावी. त्यानं जीवनाला असणारं तेज प्राप्त होतं, जीवनाला सामर्थ्य प्राप्त होतं. संगतीचं असणारं सामर्थ्य सांगणारच आहे. संगती करावी, संगती करावी, संगती करावी, सदा संगती करावी, सदा संगती करावी सदा सज्जनाची आणि सावली नसावी कधी दुर्जनाची. संगतीचे दोन प्रकार आहेत, सगळ्यांना माहितीये, परंतु मी सांगेन संगतीचे असणारे प्रकार 3 आहेत. एक असणारी सतसंगती, ज्या संगतीनं जीवनाला असणारी कृतार्थता प्राप्त होते, ज्या संगतीनं जीवनाचं सोनं होतं, ज्या संगतीनं उद्धार होतो, ती संगती म्हणजे सत्संगती किंवा संत संगती. Amen.
असणारी संतांची संगती घडली ना तर तेने होय शांती महत् पापा. संतांच्या संगतीचं सामर्थ्य जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ सामर्थ्य. हे नाचणारे माऊली आहेत ना, हे 2 वर्षाचे असताना मयत झाले होते. त्यांच्या जीवनातील प्रसंग आहे. पाटोद्याचे रणवे बापूंनी सांगितलेलं आहे चाकरवाडीमध्ये. हे माऊली 2 वर्षाचे असताना मयत झाले आणि पाटोद्याहून घरी आणलं प्रेत. त्याच वेळेस सद्गुरू भगवान बाबाची दिंडी चालली आणि ह्यांच्या वाडवडिलाकडे दिंडीचा मुक्काम असायचा. जेवायला पण तिथं शिराबाद कडी 18 पगड दारिद्र्य होतं, पण जाताना त्यांच्याकडे असणार मुक्काम असायचा. सगळे बसलेले. दफन झालं. बाबा म्हणजे काय झालं काय नाही. काय म्हणले म्हणले कधी म्हणजे काल. कुठे म्हणते म्हणजे कोण. 2 वर्ष काढा म्हणले त्याला बाहेर. त्यांना बाहेर काढलं आणि बाबांनी पाठीवरून हात फिरवला, डोक्यावर हात फिरवला. म्हणजे उठत आहे आणि धड पडून उठलं ना, झोपेतून बाळाव तसं उठावा. हे सामर्थ्य संतांचं, हे लौकिक असणारं सामर्थ्य संतांच्या ठिकाणी दडलेलं असतं. म्हणून संत जगाच्या पाठीवर मोठे. विठ्ठल म्हणून त्यांनी तवापासून नाचायचा जे छंद घेतलाय ना, काय सांगू आता संतांचे पोलिसांमध्ये भरती होते जमादार आणि महाराष्ट्रात पहिले आणि ते सगळ्या खेळामध्ये पोलिसात भरती झाले आणि कीर्तनात गेले नाचायला. इतकं नाचले की तिकडे त्यांना ड्युटीवर बुडले तरी हे गेले नाही. आणि ते गेले नाही म्हणून साहेब बोलले, म्हणले कीर्तनात नाचत बसायचं तुमचं काय हे आहे का. ते म्हणले हे बघा राजीनामा. राजीनामा दिला आणि सगळे सत्य करीत खेळले. कुठं काही मिळू नाही तर नाही मिळू, पदरचे का खर्च न व्हायना. हे सामर्थ्य असणारं संतांचं, हे अलौकिक सामर्थ्य संतांच्या ठिकाणी जडलेलं असतं. आणि एकदा का छंद लागला की माणूस वेडा होतो. परमार्थामध्ये माणूस वेडा होतो आणि वेडा ज्या वेळेस परमार्थात होतो ना, त्याच वेळेस असणारी भगवंताची कृपा होते. कारण की भागवतामध्ये परीक्षिती राजाला शुकयोगींद्राने सांगितलं, हे परीक्षिती राजा, माझी त्याच्यावर पूर्ण कृपा झाली असं समजावं ज्याचं सर्वस्व मी हिरावून नेलं. भगवान गोपालकृष्णाने सांगितलं भगवंतानं की माझी त्याच्यावर पूर्ण कृपा झाली असं समजावं त्याचं सर्वस्व हिरावून नेलं. म्हणून संत महात्म्यांच्या जीवनामध्ये काही काळ असा येत असतो की त्याचं सर्वस्व असणार नाही. सर्व भीक मागायची रे, पण मात्र द्यायला लागला ना तर हजारो हाताने तो भगवान परमात्मा देईल. कुठं देईल, कसं देईल आणि किती देईल हे सांगता येत नाही. भरता 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 नाकी नव येते. या संतांचे देणे आणि कल्पतरुहुनी दुने. संतांचं देणं कल्पतरूपेक्षा दुगणं असतं. कल्पतरू तरी मागितलं तेवढंच देईल, पण संतांना दिलेलं कल्पांती
संगीत अलंकार आहेत आणि इकडे असणारा विशारद आहे. आज परीक्षाच आहे. बरं असो, कृपादान केले संती आणि कल्पांतीही असणारी सरेना. कल्पांतापर्यंत म्हणजे आपण किती कळालं का? कल्प एकावर 17 शून्य. एकम दहम शतक दशरथ लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज खर्व निकर्व पद्म दशपद्म आणि त्याच्या पुढे आणखी शेवटला असणार कल्प. त्या कल्प वर्षापर्यंत सरत नाही. म्हणजे शितका असणारं संतांचं मोठं देणे. पूज्य माऊली दादांची ज्यांच्यावर कृपा झाली, स्वामी महाराजांची ज्यांच्यावर कृपा झाली, त्यांचं उतू आले. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की संतांचं असणारं सामर्थ्य, ही संतांची असणारी संगती, आणि म्हणून संत संगती जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ. संत संगतीनं काय होतं? संत संगतीनं सत्समागम घडतो. संत संगतीनं काय होतं? संत संगतीनं आत्मउद्धार होतो. संगतीनं काय घडतं? संत संगतीनं असणारं जीवनाचं सोनं होतं. जीवनाला कृतार्थता प्राप्त होते आणि असंगापासून हे जीवन भरकटत नाही. हे जीवन असणारं संयमित होतं. हे सामर्थ्य असणारं संत संगतीचं आहे. म्हणून संतांची संगत तीच सतसंगती, संगतीचा प्रकार पाहिला. आणि या संगतीमध्ये सगळ्यांनी यावं आणि आपला उद्धार करून घ्यावा, हे सामर्थ्य संतांच्या संगतीमध्ये. आणि त्याच्यासाठी कुणी जरी आला, खटनटे यावे आणि शुद्ध होऊनी दौंडी पिटवी भावे चोखा मेळा. चोखा मेळा असणारा त्यांनी दौंडी पिटली, कुणी या आणि शुद्ध होऊन जा, हे सामर्थ्य असणारं सत्संगतीचे. दुसरी संगती कुसंगती. कुसंगती म्हणजे वाईट संगती. त्या संगतीमध्ये जे जे आले त्यांचं वाटोळच झालं. म्हणून कुसंगतीची बाधा कुणालाच होऊ नये. कुसंगतीमध्ये सप्तव्यसन येतात. कुसंगतीमध्ये नाही ते प्रकार करणारे लोक येतात आणि त्यांची संगती घडली ना तर अधोगती होते. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो हिरा दो भंगला. हिरा असली हिरा ढेकणाच्या संगतीत जर आला ना तर हिरा असणारा भंग पावतो. हिऱ्याचा गुणधर्म काय आहे? शास्त्र सांगते, ग्रंथ सांगतात. असली जो हिरा आहे अप्पा, मी काय बघितलं नाही, तुमच्या बघण्यात आला असला तर काही मला कल्पना आहे, पण नाहीतरी हे हिरेच आहेत सगळे. बर, आपलं यळमघाट म्हणजे हिरेची खाणे. कोणतंही क्षेत्र काढा, त्या क्षेत्रामध्ये सगळ्याच्या पुढे जाणारे हिरे हे यळमघाट मध्ये तयार. बरं, हिरा जो आहे, हिऱ्याचं सामर्थ्य. असली जो हिरा आहे तो आयरनीवर ठेवायचा. कुठं? आयरनीवर ठेवायचा तुमच्या. हा, म्हणतात त्या. आणि वरून घनाचा घाव. हिरा ठेविता आयरनी, आणि वाचे मानता तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय सुरा. जर डुप्लिकेट असला ना ते पारकवान काय करते, आयरनीवर ठेवते आणि वरून घनाचा घाव. एकतर तो हिरा आयरनीत तरी जाऊन बसेल घनाच्या घावाने, नाही तर घनात तरी जाऊन बसेल, पण त्याचा फुका होत नाही. हे सामर्थ्य हिराचे.
तो हिरा ढेकण्याच्या जर संगतीमध्ये आला ना, त्या ढेकण्याच्या संगतीमध्ये आल्यावर हिऱ्याचा भुगा होतो, म्हणजे कुसंगाची असणारी बाधा होते. तसं ढेकणाची संगत कुणाला घडू नाही. आपण सगळे शेतकरी, आताच आंब्याचा सीझन होऊन गेला, आपण आंबे उतरतो, सगळे असणारे आळीला घरात ठेवतो, घरात पिकवायला, सगळे पिकवायला ठेवतो. आंबे उतरलेले पाडाचे सगळे आंबे असणारे पिकवायला ठेवतो. पण त्याच्यात एखादा आंबा जर डागाळलेला असला आणि एखादा आंबा नासायला लागलेला असला, पाटील बाजूला काढून टाकतोच का नाही? कशामुळं? संगतीमुळं. त्याच्यामुळं बाकीच्याला बाधा होऊ नये, त्याच्यामुळं बाकीची सगळी आळीच्या आळी नासू नये म्हणून असणार त्याला बाजूला फेकल्या जातं. का? कुसंगतीची असणारी बाजू. अशी जी कुसंगती आहे, ज्यांनी अधोगती होणार आहे, ज्यांनी पतन होणार आहे, ज्यांनी अर्धपात होणार आहे, त्याला कुसंगती. त्या कुसंगतीची बाधा कुणालाही घडू नये. कारण की चोराच्या जर संगतीला बसलं तर काय होतं? बैसता चोराचे संगती देखताची चिंदी मन धावे. चोर जर असला एखादा आणि त्याची जर संगती आपल्या जीवाला घडली ना, तर चिंदी जर बघितलं चांगलं देखणं काहीतरी की उचलायची भावना होती. कुणाचं बी असो आणि कुठलं बी असो, कुणाचं आहे, काय आहे, कसं आहे, काय सगळे विचार असणारे ते तिथंच फिरत राहतं. शास्त्र सांगतंय, प्रमाण सांगतंय, ग्रंथ सांगतील, अभंग सांगतील. म्हणून संगती असणारी चांगली घडावी. आणि तिसरी संगती असणारी विसंगती. विसंगती कशाला म्हणायचं? कशाचा कशाला मेळ न लागणे त्याला म्हणायचं विसंगती. समजा ह्या माऊलीचं दुखायला लागलं आणि त्यांच्या ऐवजी तिकडच्या येणे करायला दवाखान्यात घेऊन गेले, विसंगतीचा प्रकार. त्यांनी दवाखान्यात गेल्यावर त्यांच्यासोबत दुसरे गेले होते, ते ह्यांना तपासलं. त्यांना तपासल्यावर गोळ्या आणून दिल्या इकडं आणि पुन्हा आला तिकडं पलीकडं. असं जर झालं तर ह्याला काय म्हणायचं? विसंगती. कशाचा कशाला मेळ न लागणे ह्याला म्हणायचं विसंगती. मराठीने केला कानडी प्रकार. मराठी असणारी जी होती कानडीने केला मराठी प्रकार. एकाचे उत्तर कानडीच्या तुम्ही म्हणता ही इथली केस असते कानडी माळ्याची नाही, ती असणारी कर्नाटकातली कानडी. त्या बाईनं असणारा मराठी नवरा केला. आता ह्याच त्याला मेळ लागला आणि ते झालेला मेळ लागला. लग्न झालं आणि इकडून वाटा लावायला तिकडे दोघ जण आपलं म्हणले चला तर चला. दोघ जण गावाकडे निघाले. आता आपल्या मराठवाड्याचं असणार बॉर्डर जिथपर्यंत होती तिथपर्यंत पोहोचली. पण तिथून पुढं नावाचा ते मेळ लागा ना, ते अक्षर कानडी भाषेचे, हा, आणि ते अक्षर बघितले कीच त्याच्या लक्षात आलं की आता गाव विचारावा. तो म्हणायचा कोणतं गाव आहे? ती वाचणारी कानडी बाई म्हणायची येनंद्री. त्याच्या पुढं दुसरं गाव लागलं की तो म्हणायचा आता कोणचं गाव आलायचं? ती म्हणायची येनंद्री. त्याला म्हणायचं ते आपल्या इकडे नाही का खुदुर बुद्रुक, त्याला वाटलं तसलं येनंद्र्या दोन आल्या काही. पुन्हा त्याच्या पुढे गेलं, ते म्हणलं कोणतं गाव आहे? ती म्हणायची येनंद्री. येनंद्री म्हणजे काय म्हणता? मला माहित नाही. मला माहित नाही काय म्हणता, मला माहित नाही. येनंद्री
तुम्ही काय म्हणता, काय विचारता? त्यांनी 2-4 बऱ्या गावं गेल्यावर विचारलं, म्हणलं हिला असं नाही कळत. म्हणला अशी बाई माग सारली आणि कडे दिशेने काम ती म्हणली संपुंडरी म्हणजे कामून मारलं. म्हणजे ह्याची त्याला कळना आणि त्याची ह्याला कळना. त्याला म्हणायचं विसंगती. विठ्ठला विठ्ठला देव ज्यांच्या चित्तामध्ये बसलेला आहे ना, त्यांची संगती असणारी घडावी. संगती होऊ नये आणि कुसंगतीही होऊ नये, त्यांची संगती घडावी. अभंगाच्या पहिल्या चरणात ज्यांच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे ना, त्यांची संगती घडावी. आयसे आवडते मनाला आवडतंय. कुणाला काय आवडत असत, कुणाला काय आवडत असत, कुणाला काय आवडत असत, काही सांगता येत नाही. बघा, आपण या दंडकारण्यात राहतो. हे दंडकारण्य इथं पूर्वीपासून ऋषी मुनी, जपी, तपी, योगी, संन्यासी, महात्मे, भगवत भक्त, नामधारक यांचा असणार वास्तव. त्याच्याशिवाय राक्षसही इथंच राहतो. आणि हे आपलं हेमाडपंथी मंदिर आहे ना, इथून असणार शंकराचार्य महाराज गेले होते. त्यांच्याकडे दंड होता, इथं मुक्कामाला होते आणि रुद्राभिषेक केला होता त्यांनी माझ्या लहानपणी. आणि त्या शंकराचार्यांनी महाराजांनी सांगितलं की भगवान प्रभू रामचंद्र या ठिकाणाहून जात असताना या भोलेनाथाच्या दरबारामध्ये आले. म्हणून पूज्य माऊली दादा सांगायचे, तुम्हाला कुणीकडे जायची गरज नाही. बापू दादा सांगायचे, कुणीकडे जायची गरज नाही. ह्या दरबारात जर दर्शन घेतलं तर स्वयंभू असणार हे महादेवाची पिंड आहे. तुमच्या इच्छा, मनोकामना, तुमच्या मनामध्ये जी जी असणारी इच्छा आहे, मनोकामना आहे, ती सिद्धीच गेल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य असणाऱ्या या मंदिराच्या ठिकाणी आहे. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार झाला तसं गावाची देखील प्रगती व्हायला लागली. गावातले मंदिर जे असतात ना, ते पडके ठेवू नये. त्यांनी प्रत्येक गावाला अडथळा येतो. गावाची वेस असणारी पडकी नसावी, गावातील मंदिर असणारे पडके नसावेत. आणि जर असं असलं तर अधोगती होते. आणि आज जर हे बांधकाम केले आणि चांगलं झालं तर गावाला सौभाग्य प्राप्त होतं. माय बापू, सगळ्या मंदिराचे कामं झालेत. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या गावाची असणारी भरभराटी प्रगतीला सुरुवात झालेली आहे. उत्तर असणारी या यळगाठची असणारी प्रगती होणार आहे, यात शंका धरायची नाही. विठ्ठल